किती झाले भाऊ पैसे? 62. किती? 62. तू काय किती जोरजोराने बेल वाजवत होतास आणि जसं घामाघूम का झालायस? तू तर भाजी आणायला गेला होतास ना? भाजीच्या पिशव्या कुठे आहेत? साहेब मला तुमची गाडी द्या. मला गावाकडे जायचंय, मानगावला. मला माझ्या घरला जायचंय. मला तुमची गाडी द्या साहेब. अरे हो बाबा, तुला गावाला जायचंय ना? तू आधी आत ये बरं. पण साहेब माझं ऐकून तर घ्या, मी काय म्हणतोय ते. अरे हो, पण आधी काय झालं ते तर सांगशील का नाही? साहेब मला सांगायला येईल नाही बघा. मला गावाकडे जायचंय, मानगावला जायचंय. मला तुमची गाडी द्या. बरं ठीक आहे बाबा, घेऊन जा गाडी. पण परत केव्हा येणार आहेस? परत येऊ शकेल का नाही ते माहित नाही साहेब. तू काय सांगतोस ते मला काही कळत नाही बाबा. तू जरा व्यवस्थित सांगशील का मला? साहेब या वेळेला मी काय सांगू शकत नाही. मला फक्त एवढंच माहिती की मला मानगावला जायचंय, माझ्या गावाला जायचंय. मला गणेश, काही बरोबर नकोस. मला सांग, गावाकडे सगळं ठीक आहे ना? काही अपरित तर घडलं नाही ना? मृत्यू पाहिलाय मी आज. कसला मृत्यू? कुणाचा मृत्यू? अरे मगाच बसणं बघतोय, काहीतरी बरळतोयस. आज बाजारात मृत्यू पाहिलाय. बाजारात मृत्यू? आणि कुणाचा? तुम्ही मला गाडी देणार आहात का नाही? मला मानगावला जायचंय. एकच सांगा, मला गाडी द्यायची का नाही? गणेश शांत हो एकदम, आणि काय घडलं ते सविस्तर सांग मला. साहेब मी मार्केटमधून भाज्या घेऊन परततच होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक भयानक चित्र उभं राहिलं. साहेब तो मृत्यू होता, मृत्यू. अचानक माझ्या अवतीभोवती सर्व काही नाहीस झालं. माझ्या भोवती चिटपाखरूही नव्हतं. माझ्या समोर फक्त उभा होता तो भयानक मृत्यू. तो माझ्याकडं एकटक असा डोळे रोखून बघत होता. माझ्या डोक्यात विचाराचं काहूर माजलं. काय करावं काय समजना गेलं. मी जेव्हाच्या आकांतानं पळायला लागलो साहेब, आणि तुमच्याकडे आलो. आता तो मृत्यू मला मारणार हे मला खात्री पडली होती साहेब माझी. साहेब म्हणूनच मला गाडी पाहिजे. मला गाडी द्या. कदाचित तो मानगावला माझ्या गावाला येऊन मला मारू नाही शकणार. म्हणूनच मला गाडी पाहिजे साहेब. मला गाडी द्या. मला गाडी द्या साहेब. मला गाडी. मला माझ्या गावाला जायचंय, मानगावला जायचंय साहेब. मानगावला जायचंय. अरे गणेश, हे तुझे सगळे डोक्यातले विचार आहेत बाबा. तुला कदाचित भास झाला असेल. नाही साहेब, मला कसलाही भास झालेला नाही. मी त्या मृत्यूला डोळ्यानं पाहिलेलं आहे माझ्या. मला थांबायला सवड नाही. मला लवकरात लवकर गाडी द्या. मला निघायचंय. ठीक आहे बाबा, गाडी घेऊन जा तू. पण हे बघ, जरा काळजी घे स्वतःची. होय साहेब, मी निघतो. नशिबात असेल तर परत भेटू. येतो साहेब. काय नाही, हे गावातले लोक फार अंधविश्वासी असतात. काहीच्या काही मनात आणत असतात.
आणि किती ठामपणे सांगत होता तुम्हाला. पण पण काहीतरी गडबड आहे. काय मावशी, गाजर कसे दिलेत? 20 रुपये किलो. अहो काय असे कुठं असतं काय किलो कुठं गाजर आहेत का? अहो काय लुटतं का आम्हाला? बाहेर राव कधीतरी आम्हाला खाऊ द्या. एवढं लुटायचं असतं का? कोण असतो? मी मृत्यू. मृत्यू? तू तूच माझ्या नोकराला घाबरवलं होतंस सकाळी. हो, आज सकाळी त्याला इकडे बघून मला जरा आश्चर्य वाटलं, कारण त्याच्याबरोबर माझी भेट आज संध्याकाळी ठरली होती. त्याच्या गावाला, मानगावला. मानगावला? म्हणजे गणेश मरणार? हो, त्याची वेळ आज संध्याकाळचीच आहे. आणि तुझ्याबरोबर माझी वेळ आज आणि आत्ताच ठरली होती.